ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी नक्की कोणाची आहे? गेम कोणाची लागली आहे? गेम करणारं कोण आहे? याच्यामागे नक्की कोणाचा हात आहे? आपण बोलतोय UBTमध्ये, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये, उभाठा सेनेमध्ये नक्की काय सुरू आहे? नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मागचे 2 व्हिडिओ तुम्ही बघितलेलेच आहेत आणि परत गेले 2 दिवस मोठ्या प्रमाणावरती बैठकींना सुरुवात झालेली आहे बांद्र्यामध्ये. तुमच्या लक्षात आलं असेलच बांद्र्यामध्ये म्हणजे नक्की कुठे ते. पण हे नक्की काय चाललंय? ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी नक्की कोणाची आहे? हा गेम प्लॅन नक्की कोणाचा आहे? उभाटा सेनेमध्ये जे काही घडतंय त्याच्यामागे कोणाचं डोकं, कोणाची स्ट्रॅटेजी आणि कोणाचे हात आहेत? नेत्यांमध्ये मतभेद आहेत, पदाधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत. थेट नंबर 2 असणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलेलं आहे. हे पॉलिटिक्स नक्की काय आहे? हे केवळ उभाटा सेनेपुरता मर्यादित आहे का? याच्या मागची ज्याला म्हणता येईल की आखलेली स्ट्रॅटेजी, पॉलिटिकल स्ट्रॅटेजी ही महाराष्ट्रामधनं आहे की बाहेरनं आहे? पुन्हा एकदा राजकारणात महाराष्ट्रातल्या गेले काही वर्ष बोललं जात आहे की बाह्यशक्तींचा हात आहे का? कारण असं म्हणण्याचं, असं वाटण्याचं एकच आहे, पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये कुठल्याही गोष्टी रँडमली होत नसतात. त्याच्यामागे काहीतरी घटना असतात, त्याच्यामागे काहीतरी स्ट्रॅटेजी असतात, त्याच्यामागे काहीतरी कॅल्क्युलेशन असतात आणि ही कॅल्क्युलेशन्स घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे तुम्हाला दिसत असतात. बिटवीन द लाईन्स तुम्ही आणि आम्ही वाचायचं असतं आणि त्याच बिटवीन द लाईन्स आता आपल्यासमोर हळूहळू यायला लागलेल्या आहेत. खरी गेम नक्की कुठे सुरू झालेली आहे बघा मित्रांनो. हा कॉन्फ्लिक्ट जो आहे, हे जे मतभेद जे आहेत ते उभाटा सेनेपुरता मर्यादित असले तरी त्याच्या मागचा बोलविता धनी कोण होता? त्याची सुरुवात राज्यसभेच्या खासदारकीच्या वेळेला झाली होती. राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव सुचवलं गेलं होतं आणि म्हणूनच या सगळ्या गेमला, या सगळ्या पॉलिटिकल स्ट्रॅटेजीला बाहेरून कोणीतरी इन्फ्लुएन्स करतोय का? उभाटा सेना जर का वीक झाली तर त्याचा सर्वात जास्त फायदा कोणाला होणार आहे? त्यामुळे शिवसेना, शिंदे गट आणखीन स्ट्रॉंग होणार आहे का? शिवसेना, शिंदे गट जर का स्ट्रॉंग झाला तर त्याचा फायदा जेवढा शिवसेना शिंदे गटाला होणार आहे तेवढाच तो फायदा भारतीय जनता पक्षाला होणार आहे का? महायुती म्हणून बेरजेचं राजकारण भारतीय जनता पक्ष करणार आहे का? का भारतीय जनता पक्षाचं शिवसेनेचा शिंदे गट स्ट्रॉंग होणारी नुकसान होणार आहे? असे अनेक प्रश्न उभाटा सेनेमधल्या कॉन्फ्लिक्टमुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेले आहेत. आणि म्हणूनच मी मगाशी जे म्हटलंय ते, हे सगळं नॅचरली सुरू आहे का की ही एक प्लॅन्ड पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे? आणि या प्लॅन्ड पॉलिटिकल स्ट्रॅटेजीनी राज्यसभेच्या खासदारकीची निवडणूक जवळ आल्यानंतर उचल काढली होती आणि आता येऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीची झालर देखील या सगळ्या गोष्टींना लागलेली आहे. टायमिंग, राजकारणामध्ये टायमिंग हे नेहमी महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुकीचं मी आत्ता मुद्दामून उल्लेख केला आणि येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकींचा देखील मी जाणून बुजून उल्लेख केलेला आहे. कारण या अशा ज्या हालचाली असतात त्या हालचाली निवडणुका जवळ आल्या की तोंड वर काढतात. मग ते ऑपरेशन टायगर असो, ऑपरेशन लोटस असो किंवा आणखीन काही असो. UBTमध्ये, उभाटा सेनेमध्ये जे इंटरनल प्रॉब्लेम आहेत त्या इंटरनल प्रॉब्लेमला खतपाणी जाणून बुजून घातलं जात आहे का? हा गेम प्लॅन कोणाचा आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणारच आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? ते तुम्ही मला नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो आणि त्यासाठीच गेल्या 2 व्हिडिओमध्ये
आपण हाच विषय घेतला होता. पण या विषयाचा दुसरा कंगोरा जो होता तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितला आहे की UBTमधलं कॉन्फ्लिक्ट जे आहे ते कोणीतरी बाहेरनं इन्फ्लुएन्स करतोय का, त्याच्यामागे जी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये केवळ UBT उभाटा सेना वीक करणं हा एकमेव उद्देश आहे का बेरजेचं वेगळं राजकारण याच्यामध्ये खेळलं जातं. तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय. या आणि अशाच प्रकारच्या पॉलिटिकल ॲनालिसिससाठी, राजकीय घडामोडींच्या व्हिडिओसाठी ऑफिशियल अजय निकतेला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.